दैनिक अकॅडमी कंबाईनच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. बघूयात चालू घडामोडीच्या संदर्भात बदलत असणाऱ्या परिप्रेक्ष्यामध्ये जागतिक राजकारणामध्ये काही बदल होतोय का, तर हा बदल काय आहे याच्याबद्दल आजच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, अलीकडेच झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जागतिक राजकारणावरती, अर्थकारणावरती, समाजकारणावरती प्रश्न येत आहेत, बदलत आहेत. मुलांना ही भीती वाटते की अगदी सर 1.5 वर्ष 2 वर्षाच्या पूर्वीचे प्रश्नाच्या ऐवजी 4 वर्षापूर्वीचे प्रश्न येत आहेत वगैरे, असं का होतंय? आणि फक्त माहिती प्रधान प्रश्न न विचारता तुमच्या क्षमता, आपल्याकडे असणारी विचार क्षमता, विश्लेषण क्षमता याच्यावरती प्रश्न येत आहेत. तर मग याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. आजचा आपला विषय आहे नवीन जागतिक व्यवस्था आकाराला येते का, ह्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. काही महत्वाचे मुद्दे अलीकडे चर्चेला जे आलेत त्याच्या आधारे आपण बघूयात अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध व त्यांचे जागतिक परिणाम काय होत आहेत. काय झालंय नेमकं की इराणमध्ये त्या ठिकाणी चालू असणाऱ्या अमेरिका विरुद्ध इस्रायल या गटानं इराणवरती केलेला हल्ला आणि इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्याची केलेली हत्या यासह त्या ठिकाणी होर्मुजच्या खाडीतून होत असणारा आंतरराष्ट्रीय व्यापारावरती इराणनं घातलेले निर्बंध, याच्यातून अमेरिकेचं अगदी महाशक्ती असणाऱ्या अमेरिकेला कुठेतरी दबावाखाली आणण्याचा प्रयत्न इराणने केलाय का, हा प्रश्न जागतिक राजकारणावरती उपस्थित केला जातोय. आणि इराणची ही क्षमता कशी विकसित झाली आणि कुठेतरी जगाची एकमेव महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या देखील क्षमतांची मर्यादा आपल्याला कळतीये का या माध्यमातून, असा हा संबंध आहे. जागतिक परिणाम हा होतोय की एक ध्रुवीय जग जे राहिलेलं आहे त्यावेळेस खरोखर अमेरिकेचा एवढ्या क्षमता राहिली आहे का की जगाच्या राजकारणावरती आता प्रभाव काढू शकतोय. आणि याच वेळेस त्या ठिकाणी दुसरी बहुध्रुवीय व्यवस्थेकडे जग चाललंय का आणि त्याच्यापैकी एक पोल म्हणून इराण सारखा देश पुढे येतोय का, हा परिणाम तर नव्हे का या संकटाचा, आखाती देशातील या संकटाचा सामना करत असताना अमेरिकेपुढे पडलेले हे प्रश्न आहेत. जागतिक राजकारणावर दूरगामी परिणाम याचे होऊ शकतात. प्रादेशिक आणि महासत्तांच्या राजकारणात पाकिस्तानची काय बरी भूमिका आहे. पाकिस्तान हा आपला पारंपरिक या अर्थाने शत्रू राष्ट्र, इराणच्या बाजूने एकीकडे पाकिस्तानची सीमा एका बाजूला भारताच्या बाजूने एक आहे, दुसरीकडे अफगाणिस्तान आहे, एका बाजूला इराण आहे, तर तिसरीकडे चीनला लागून असणारी त्यांची सीमा आहे. आणि मग इराण सोबत असणारी पारंपरिक मैत्री संबंधाचा त्यांनी वापर करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय का. पाकिस्तान हा पारंपरिकरित्या अमेरिकेच्या गटातील देश मानला जातो. आणि मग अमेरिकेधार्जिनी असणारी भूमिका, एकीकडे चीनकडे असणारी त्यांचा कल आणि दुसरीकडे इराण सोबत असणारी त्यांची भूसीमा, याचा कुठेतरी पाकिस्तानच्या राजनैतिक इच्छाशक्ती आणि कुठेतरी लष्करी क्षमता आणि इंटरनॅशनल अफेअर्स मध्ये केणारा त्यांनी चंचू प्रवेश, असं कुठेतरी पाकिस्तानची भूमिका याच्यातून दिसतीये का. जगाच्या नकाशावरती पाकिस्तानची इंटरनॅशनल डिप्लोमसीमध्ये वाढत असणारी ही पोच कुठेतरी भारताला अडचणीची ठरू शकते का, हे आपल्याला विचार करावा लागेल. त्यानंतरचा नवीन जागतिक व्यवस्था खरोखरच उदयास येत आहे का, खरोखर ही जागतिक व्यवस्था आहे का. मुळामध्ये 1991च्या या USSRच्या 15 देशांमध्ये झालेलं विभागणी आणि तिथून एकध्रुवीय जगाकडे भारतानं त्या ठिकाणी जागतिक पातळीवरती झालेला कुठेतरी बदल, हा बदलता पोत आता या परिप्रेक्ष्यामध्ये बदलतोय का. रशियाने केलेला युक्रेनवरती हल्ला असू द्या किंवा भविष्यामध्ये चीन तैवानवरती हल्ला करू पाहतोय, ही चीनची असणारी क्षमता, युरोपियन युनियन आणि अमेरिकेचे बदलते असणारे आर्थिक संबंधांचा ताण आणि युरोपियन युनियन अमेरिकेपासून वेगळा होतोय का, भविष्यामध्ये नाटो पासून वेगळा होऊ शकतो का किंवा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, अशी स्थिती उदयाला येत असताना मग हे बहुध्रुवीय जग होतंय का. तर असा कुठेतरी एक कोण नवीन त्या ठिकाणी व्यवस्था उदयाला येते का, असा एक प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो. पुढे बदलत्या जागतिक व्यवस्थेमध्ये भारताचं नेमकं काय बरं स्थान आहे आपलं, भारत नेमका कुठं उभा आहे इथे. भारत स्वतःला अलिप्तवादी देशांचा नेता म्हणणारा देश आहे. ज्या आत्ताच पंतप्रधानपदी सलग स्वातंत्र्यानंतर 1952 नंतर पहिल्या निवडणुकीनंतर सर्वाधिक कालावधीसाठी पंतप्रधान म्हणून राहिलेल्या, पंतप्रधानपदी राहिलेल्या आणि त्याच वेळेस परराष्ट्र मंत्रीपदी राहिलेले पंडित जवाहरलाल नेहरूंनी घालून दिलेल्या अलिप्ततावादी धोरणाचाच पुढे परिपाठ खऱ्या अर्थाने आज चालवणं गरजेचं आहे का, की याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि भारताने कुठेतरी जागतिक पातळीवरती आपली पोहोच वाढवली पाहिजे का, तिसऱ्या जगाचं नेतृत्व आपण करतोय का, ज्याला ईस्ट इट्स कॉपरेशन असं ज्याला म्हटलं जातं
त्या माध्यमातून भारताचा उदय होऊ शकतो का, याचाही कुठेतरी आपण विचार करणं गरजेचं आहे. इथं भारत कुठं स्टँड करतोय, पण याही गोष्टीचा आपल्याला याच्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. भारताला खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनण्यासाठी काय आवश्यक आहे, भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने त्या ठिकाणी प्रयत्न करतोय का, तर नक्कीच भारतीय राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 51 मध्ये आपण आपल्या घटनाकर्त्यांनी लिहिलेलं आहे की जागतिक प्रश्न शांततापूर्ण मार्गाने आपण सोडवणं अपेक्षित आहे. मग असं असताना देखील भारताची नेमकी विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल चालू आहे का? नुकताच आपण 21 जूनला जागतिक योग दिन साजरा केला. मित्रांनो, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या इतिहासामध्ये 177 देशांनी या आपल्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि आज जगभरामध्ये 21 जून हा जागतिक योग दिन साजरा केला जातो. युनायटेड नेशनच्या जे युनेस्को ही जी सबसायडरी ऑर्गनायझेशन आहे त्याला लाईव्ह हेरिटेज म्हणून दर्जा ज्या योग विद्येला दिलेला आहे, असं देणारा भारत हा जागतिक राजकारणामध्ये नेमकं आपली भूमिका शोधतोय विश्वगुरू म्हणून. मग याच्यामध्ये आपण काय करणं अपेक्षित आहे? वेस्ट एशियामध्ये असणारे इस्रायल सोबतचे संबंध यासह इराण आणि सौदी अरेबिया सोबतचे आपले आपले असणारे पारंपरिक संबंध राखून सौहार्दपूर्ण संबंध आपण निर्माण करू शकतो का? तर चीन सोबत आपला असणार थोडंसं बाउंड्री इश्यूचा गलवान इश्यू नंतर जो प्रॉब्लेम क्रिएट झाला होता तो आपण शांततापूर्ण मार्गाने सोडून कुठेतरी चीन सोबत सौहार्दपूर्ण संबंध राखू शकतो का? अमेरिकेनं आपल्यावरती दंडात्मक कारवाई जी केलेली आहे, कर रूपाने वाढीव कर आपल्यावरती टाकलाय आणि मग याचाही परिणाम अमेरिकेच्या व्यापार संबंधांवरती आपला झालाय. सर्वाधिक व्यापार ज्या देशासोबत चालतो त्या देशांना आपल्यावरती दंडात्मक कारवाई केली आहे आणि मग आपल्याला चीन सोबत व्यापारी संबंध व्यवस्थित करणं गरजेचं आहे का? आणि त्यासाठी असेल तर मग काय केलं पाहिजे? हे जर आपण करू शकलो तर विश्वगुरू बनण्याच्या दिशेनं या सगळ्या बाबींचा एकत्रितपणे विचार करणं गरजेचं आहे. भारत खऱ्याच अर्थाने सध्या योग्य दिशेनं वाटचाल करत आहे का? तर आपण याचा अभ्यास आपण नक्कीच करायला पाहिजे. भारतानं आपलं अर्थकारण, राजकारण, आपलं भूनैतिक त्या ठिकाणी असणार राजनैतिक स्वरूपाचं असणारं योगदान कुठेतरी याचाही विचार केला पाहिजे. आणि भारताची असणारी सर्वात अफाट म्हणजे मानवी क्षमता जी आहे, 140 कोटीपेक्षा अधिक असणारा देश, सर्वाधिक युवा लोकसंख्या असणारा देश, जगाला आपण अगदी ब्रिटन सारख्या देशाला आपण पंतप्रधान पुरवला. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा प्रमुख असणारे अँटोनियो गुतेरेस हे मूळतः NRI म्हणता येईल किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन तर नक्कीच म्हणता येईल असा व्यक्ती, युरोपियन युनियनचे प्रमुख असणारे त्या ठिकाणी जी व्यक्ती ती देखील गळ्यामध्ये पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनचा कार्ड घालते. म्हणजे भारताची ही पोच कुठेतरी राजकारणामधली जागतिक व्यवस्थेमधली नक्कीच आहे. पण आपल्याला योग्य दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे. स्वतःच्या क्षमता विकसित केल्या पाहिजेत. अगदी आपलं अर्थकारण, आपलं त्या ठिकाणी असणारी उत्तरदायित्व, जगात जागतिक प्रश्न सोडवण्यामध्ये असणारी आपली क्षमता आणि महत्वाचं म्हणजे AI टेक्नॉलॉजीमध्ये आपण इतरांच्या तुलनेनं अगदी तैवानच्या देखील मागे थोडंसं आपण आहे की काय, अशी स्थिती असताना भारताला हे प्रश्न निश्चितपणे सोडवणं गरजेचं आहे. कृत्रिम बुद्धिमापन, अर्थव्यवस्था, युद्धनीती, राजनय म्हणजे डिप्लोमसी आणि जागतिक सत्ता संतुलन कसे बदलू शकते, तर याच्यामध्ये भारतानं काय करणं अपेक्षित आहे? कृत्रिम बुद्धिमत्तेनं नक्कीच आपल्या सर्वाधिक एक्सपोर्ट असणाऱ्या आपल्या IT इंडस्ट्रीवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हॅम्पर होत असताना अर्थव्यवस्था देखील बिघडलेली आहे. अर्थकारण कुठेतरी होर्मुझच्या खाडीतून होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवर अवलंबून राहिलंय. एकूण गरजेच्या जवळजवळ 87% तेल आपण आयात करतो आणि मग हे अर्थव्यवस्थेवर नक्कीच आपल्या LPGच्या सप्लायवरती परिणाम झालाय, त्या ठिकाणी CNGच्या सप्लायवरती परिणाम झालेला आहे. त्याशिवाय आपलं पेट्रोलियम प्रॉडक्ट्सच्या इतर, ज्याला आपण डिझेल आणि पेट्रोल वगैरे म्हणू शकतो, त्याच्यावरती परिणाम झालाय आणि अर्थव्यवस्था हे आपल्याला कशा पद्धतीने संतुलित राखता येईल याचाही विचार करावा लागेल. युद्धनीतीमध्ये बदल होतोय का? तर नक्कीच आपले मित्र वाढवणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला 2 असणाऱ्या या अणु सुसज्ज असणाऱ्या अण्वस्त्रांनी युक्त असणाऱ्या शेजाऱ्यांना आपल्याला काउंटर करायचं असेल तर युरोपमधील वाढती शक्ती असणारी जर्मनी असू द्या किंवा फ्रान्स असू द्या, तसेच एशियामधील उगवती शक्ती असणारी जपान जी आहे त्याच्यासोबत आणि दक्षिणेला असणाऱ्या ऑस्ट्रेलिया या देशासोबतचे आपले संबंध जर अधिक चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो, युरोपियन युनियन असू द्या किंवा वेस्ट एशिया मधल्या देशांसोबत असू द्या, यांना जर सोबत आपण घेतलं तर नक्कीच अर्थकारणामधला सह राजनैतिक पातळीवरती देखील आपण आपलं पोहोच वाढवू शकतो, असा हा संदर्भ आहे. आणि जागतिक सत्ता संतुलन, शक्ती संतुलन कसे बदलू शकते, तर याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे.
पुन्हा एकदा नव्याने विचार करावा लागेल की भारत आणि अमेरिका असणारे चांगले गेल्या 25 वर्षातले आर्थिक संबंध असू द्या, क्वाडच्या माध्यमातून कुठेतरी राजनैतिक पातळीवरती वाढत असणारा प्रभाव असू द्या, पण ट्रम्प सरकार आल्यानंतर आपल्यावर वाढवण्यात आलेले टॅरिफ असू द्या, टॅक्सेशन पद्धतीमध्ये केलेला आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून घातक असणारे बदल असू द्या, मग आपल्याला कुठेतरी हे संतुलन राखावं लागेल का? अर्थकारणासह राजनैतिक पातळीवरती आपली पोहोच वाढवावी लागेल का? युद्धनीतीमध्ये अगदी आपलं जेव्हा मर्यादित स्वरूपाचं युद्ध पाकिस्तान सोबत चाललं होतं तेव्हा या युद्धाबद्दलचं लाईव्ह लोकेशन शेअर केलं गेलं. अगदी भारतातून कुठून आपण ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार आहोत याचं लाईव्ह लोकेशन पाकिस्तानला चीनने शेअर केलंय. मग हे युद्धनीतीमध्ये झालेला बदल आपल्याला अभ्यासावा लागेल आणि आपल्या युद्धनीतीमध्ये योग्य पद्धतीनं बदल करावाच लागेल. आणि मग जागतिक शक्ती संतुलनामध्ये भारताचं नक्कीच या पद्धतीचं योगदान अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो, मी डी.के. सर, द युनिक अकॅडमी कंबाईनच्या वतीने तुम्हाला अशी विनंती करतो की या ठिकाणी आपण यासह अनेक विषयांवर चर्चा करणार आहोत. अनेक विषय रोज आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. केवळ माहितीची जमवाजमव करू नका, तर शिका, अभ्यास करा, विचार करायला प्रवृत्त व्हा. आणि या माध्यमातून आपण द युनिक अकॅडमी कंबाईनच्या माध्यमातून आपण नवीन ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी कोर्सेस लॉन्च करतोय. 15 जुलैला आपल्याकडे ऑफलाईन ही बॅच त्या ठिकाणी आपण लॉन्च करतोय आणि 20 जुलैला ऑनलाईनची एक बॅच सकाळी 8 ते 10 या पद्धतीने त्या ठिकाणी लॉन्च करतोय. याबद्दलची अधिक माहिती या इथे दिलेल्या नंबरवरती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील. तुम्ही माझ्या सहकार्याने याबद्दल माहिती विचारू शकता आणि नक्कीच तुम्ही या प्रोसेसचा भाग बनवू शकता. त्याबद्दल आपण आपला वेळ, बहुमूल्य वेळ यासाठी दिलात. आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आवडल्यास नक्की कमेंट्स करा. कुठल्या विषयावर तुम्हाला चर्चा करायची आहे, कुठले विषय तुम्हाला आवश्यक वाटतात, त्या सगळ्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. नक्कीच मित्रांनो, आमचे सहकारी सह मी तुम्हाला या प्रोसेसमध्ये सक्रियपणे मदत करण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत धन्यवाद.